हॅलो एव्हरीवन, वेलकम टू फॉरेस्ट विथ अंकित. आज आपण पाहणार आहोत की मार्केटमध्ये जे गैरसमज असतात आणि त्या गैरसमजमुळे मार्केटमध्ये लोक कामं करायला घाबरतात आणि योग्य ते रीतीने ते काम करू शकत नाही. तर ते कशा प्रकारे आपण मार्केटचा उलाढाल आहे आणि मार्केटचे जे ओव्हरऑल वर्किंग आहे, पहिले आपल्याला मार्केटमध्ये काम करायच्या आधी ते मार्केट कसं काम करते किंवा त्या मार्केटबद्दल काय गैरसमज आहे आणि लोक त्या मार्केटपासून दूर, सर्वसामान्य माणूस त्या मार्केटपासून दूर का जातो, हे सर्व जे गोष्टी आहे आपण थोडक्यात समजून घेणार आहे. आणि मी तुम्हाला त्याच्यावर थोडंसं एक ब्रीफमध्ये माहिती देणार आहे. ते तुम्ही माहिती समजून घ्या आणि त्याच्यानंतर तुमची जे ट्रेडिंग लाईफची किंवा ट्रेडिंग जर्नीची जी सुरुवात आहे ती तुमची चांगल्या पद्धतीने होऊ शकते. आता आपण स्क्रीनकडे वळू. आता हे समजा, गैरसमज तोडणे, शेअर बाजार व पैशाबद्दलचे भ्रम दूर करणे. आता मी जे तुम्हाला पहिले सांगितलं होतं की जे मिथ्स आहे मार्केटमध्ये, म्हणजे जे भ्रम आहे, हा मार्केटमध्ये भ्रम कशा प्रकारे आलेला आहे. म्हणजे असं समजले जाते शेअर मार्केटमध्ये की पैसा आणि शेअर बाजार असलेले गैरजबाबदार दूर करून श्रीमंत मानसिकता विकसित करण्याची ओळख. तर आपण असं समजतो की जे श्रीमंत लोक आहे हे गैरसमज तोडणे, शेअर बाजार व पैशाबद्दलचे भ्रम दूर करणे. हा मुद्दा असा आहे की आपण जे म्हटलं होतं की मिथ्स जे म्हणतो आपण, भ्रम, शेअर मार्केटबद्दल बरेचसे लोकांना जे भ्रम आहे ते भ्रम नसले पाहिजे किंवा त्या भ्रमाचा आपण पुढावा कसा घेऊ आणि ते समजून कसं घेऊ की ते भ्रम कसे दूर कमी होणार. पैसे आणि शेअर बाजाराबद्दल असलेले गैरसमज दूर करून श्रीमंत मानसिकता विकसित करण्याची ओळख. आता श्रीमंत माणूस जो आहे तो पैसे कसा लावतो आणि आपल्याला त्याची मानसिकता समजून घेणं महत्त्वाचं आहे. आपण सर्वसामान्य माणसं जे आहे हे फक्त आणि फक्त आजच्या पुरतं पाहतो. उद्याचा विचार आपण करत नाही. म्हणजे जे काही आहे ते आपण आज पैसे कमवतो आणि त्याच्यावर आपण उदरनिर्वाह करतो. आपली लाँग टर्म जे इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी असते ते काही नसते. त्यामुळे आपल्याला भविष्यामध्ये त्रास होते. तर आपण हे पुढं आता समजून घेऊ. श्रीमंत लोकांची मेंटॅलिटी काय राहते आणि एक सर्वसामान्य माणसाची मेंटॅलिटी काय असते, आपण ते सर्व यामध्ये कव्हर करू. लोकांना गरीब ठेवणारे सामान्य पैशाबद्दलचे समज. आता हे समजा की लोक जे राहते, आपल्या सर्वांना जे लोकलाईज जे चालू आहे, जे ट्रेडिशनली आपण पाहतो आणि बाजाराबद्दल जे लोकांची विचारधारा आहे, त्याच्याबद्दल हे सगळं काही गोष्टी, त्यामुळे हे सर्व गोष्टी येतात. आता आपण जर पाहण्याचा विचार केला की पैसे वाईट असतो, पैसा वाईट आहे का? नाही आहे. ज्या लोक आपण सर्व गोष्टी जे म्हणजे कोणी म्हणतात ना की पैसे आहे, हा असा करते, तो तसा करते, मनी कांट बाय हॅपीनेस, हे जे डायलॉग जे लोक मारते ना, तर त्यांच्याकडे तेवढे पैसा आहे म्हणून ते म्हणू शकते. आपल्याजवळ पैसाच नाही आहे तर आपण हा डायलॉग नाही मारू शकत. पहिले कमवा, त्याच्यानंतर हे असं म्हणू शकता. पैसा सर्व काही नसते, पण पैसा नाही आहे असंच काही नाही आहे. पैशाचा आपल्याला स्वभाव घ्यावा लागते आणि त्याच्या संबंधित सगळ्या गोष्टी आहे. आज आपण जर बाहेर गेलो तर आपल्याला काही वस्तू घ्यायची असेल तर आपल्याला पैसेच लागते. तर ते तुम्ही समजून घ्या. पैसा वाईट नाही आहे. श्रीमंत लोक लोभी असतात. श्रीमंत लोक लोभी असतात. पैसे आहे, पैसे कमवण्याची जिद्द असेल तरच त्याच्याकडे पैसे येणार. आज मला 2 पैसे कमवायचे आहे. मला 2 पैशाची जाणीव आहे, म्हणून मी ट्रेडिंग करत आहे किंवा मी काहीतरी उद्योग करत आहे. तर हे माझं आहे, की मला पैशाबद्दल लोभ आहे. म्हणजे मला ती गोष्ट पाहिजे. ज्या गोष्टीबद्दल आपल्याला आतुरता असते, तर आपण त्या गोष्टीबद्दल काम करतो. पैसे कमवायला आधी पैसे लागतो. बऱ्याच लोकांना असं आहे, की पैसे कमवण्यासाठीही पैसे लागते. हे गोष्ट
100% बरोबर आहे. बरोबर आहे. आपण असं म्हणू शकतो. पण काही गोष्टी अशा असतात, ज्यामध्ये आपल्याला पैसे लागत नाही आणि पैसे लागले तरी मुबलक पैसे लागतो, की प्रत्येक गोष्टीच्या मागे समजा करोडो रुपये आपल्याला लागत नाही, लाखो अब्ज रुपयेलाही लागत. काही गोष्टी आपण छोट्या ह्याच्यातूनही सुरुवात करू शकतो. आणि एक आपण सेफ साईड पाहतो. त्याच्यामुळे पैसाच सर्व काही नसते. ज्या गोष्टीमध्ये आपण जर पाहत आहोत, की पाठिंबा जर आपण एक लाँग टर्मसाठी जर विचार केला, तर आपल्याला थोडं-थोडे जर आपण इन्व्हेस्ट करत राहिलो, तर आपल्याला एक मोठी धनराशी त्यामध्ये जमा होते. पण त्यासाठी आपल्याला पहिले काही ना काही साठवण करावं लागते. तर त्यासाठी आपल्याला थोडंफार काही ज्या गोष्टी आहेत ते समजून घ्याव्या लागतात. नोकरी सर्वात सुरक्षित आहे. जे लोकं नोकरी करतात, बरेचसे माझ्या घरचे सुद्धा पण नोकरीमध्येच आहे. मी असं नाही म्हणत की नोकरी करणं वाईट आहे किंवा नोकरीचा हा पर्याय वेगळा आहे. पण जे लोक नोकरी करतात किंवा ज्यांची दैनंदिन जीवनामध्ये एक मंथली बेस इन्कम आहे, ते इन्कममध्ये ते त्यांची लाईफ आहे हे सुरळीत जगू शकतात ते. पण जर त्यांना त्यांच्या लाईफमध्ये थोडंसं काही मोठं करायचं असेल, तर त्या एका बेस इन्कमच्या भरोश्यावर नाही राहत. आज आपण एवढी महागाई वाढत आहे, त्यानुसार आपल्याला मल्टी सोर्स ऑफ इन्कम पाहिजे. त्याच्यानुसार आपल्याला त्या दिशेने आपल्याला वळावं लागते. आणि लोकांच्या मनात हे एक सुद्धा आहे, की बचत केली, की आपण श्रीमंत होतो. तर बचत केली, तरीही आपण श्रीमंत होतो. पण बचत करून ते आपल्याला कुठे ना कुठे इन्व्हेस्ट करावं लागतं. म्हणजे आपण पैसा जो आहे तो कुठेतरी लावावा लागेल, कुठेतरी ठेवावं लागेल, काही वस्तू घेऊन ठेवाव्या लागेल. तेच जर फक्त आपण पैसे आपल्या जवळच ठेवले, तर त्याचं दाम दुप्पट भाव होणार नाही आपला. जे सर्वसामान्य आपल्या सर्व लोकांना वाटतं, की आज आपण बँकेत पैसे ठेवले, तर आपल्याला किती पैसे भेटणार, हे होणार, ते होणार असं. पण तसं नाही राहत. तर अशा प्रकारे लोकांना गरीब ठेवणारे सामान्य पैशाबद्दलचे समज, की हे जे समज आहे, जे शेअर मार्केटबद्दल लोकांना वाटते, की हे समज जर आपण पाळले, तर हे समज मनात धरून जर आपण ठेवला, तर आपण शेअर मार्केटचा विरोधाभास होईल आपल्या मनामध्ये. आपण पुढं पाहू आणखी यामध्ये. शेअर मार्केटमध्ये धोकादायक का आहे? हे हे समज धोकादायक का आहेत? आता तुम्ही जर पहा, तर जे शेअर मार्केटबद्दल लोकांच्या मनामध्ये जी भावना आहे, की आर्थिक वाढ थांबतात, जोखीम घ्यायला घाबरतात आणि गुंतवणुकीपासून दूर ठेवतात. तर यामध्ये पहा कसं होते, की ज्या वेळेस आपल्याला एक कोणची नवीन संधी येते, त्या संधीचं आपण सोनं करत नाही. त्यामध्ये आपण असं समजतो, की एक शेअर मार्केटचा जर आपण विषय घेताय आता सध्या, त्यामध्ये आपण फक्त या दृष्टीने पाहतो, की यामध्ये आपण पैसे टाकावे का नाही टाकावे. आपण जे सर्वसामान्य माणूस आहे, तो त्यामध्ये पैसे गुंतवणूक करण्यामध्ये हा घाबरतो. कारण की त्याच्याजवळ कोणताच बॅकअप प्लॅन राहत नाही. पण सर्वसामान्य माणसांनी जर गुंतवणूक केली, तर तो यामध्येही पुढे जाऊ शकतो. तर जोखीम म्हणजे आता कसं राहते, एका विशिष्ट वेळेमध्ये आपण पाहू शकतो, की आज आपण एक समजून घ्या तुम्ही ₹20,000 कमवत आहे. 20,000 मधून तुम्ही महिन्यातून जे आहे हे ₹500 इन्व्हेस्ट करा. तेच ₹500 तुम्ही इन्व्हेस्ट करत गेले. 30 वर्ष तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये जरी इन्व्हेस्ट करत गेले, तरी 30 वर्षानंतर ते कंपाऊंडिंग होऊन त्याचं काहीतरी म्हणजे तुम्ही 5 म्हणजे जर तुम्ही तुम्ही जर विचार केला, तर त्यामध्ये तुमची एका वर्षी समजून घ्या ₹6,000 इन्व्हेस्ट होत आहे ₹500 ने. तर तुम्ही 30 वर्षामध्ये
त्यामध्ये 1,80,000 रुपये इन्व्हेस्ट केले आणि ते तुम्ही 30 वर्ष जर ठेवले तर तुम्हाला काय वाटेल की बा किती पैसे होणार त्यामध्ये? आपण विचार करू 10 लाख, 15 लाख, 20 लाख. त्याच्यावर होणार का? तुम्ही फक्त 1,80,000 रुपये इन्व्हेस्ट केले. त्यापेक्षा कितीतरी पट जास्त होते. तुम्ही जर 30 वर्ष जर तेच पैसे ठेवले तर तुमची जे बेस कॅपिटल अमाऊंट आहे ही 40 ते 45 लाखाच्या वर जाणार म्युच्युअल फंडमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्ट केले तरी 30 वर्षापर्यंत. तर हे अशा गोष्टीची गुंतवणूक कशी करावी हे समजणं पण अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण अजून पुढे जाऊ. शेअर बाजार आणि जोखमीबद्दलचे गैरसमज. आता बरेच लोक जे आहेत त्यांना असं वाटते की शेअर मार्केट म्हणजे जुआ. म्हणजे पैसे लावा, वर गेले तर वर गेले, खाली गेले तर खाली गेले. असं म्हणजे त्यांना जसं ते आपल्या इकडं वरली मटका चालते. आला लागलीत लागली, गेलं तर गेलं. तर तशा प्रकारे शेअर मार्केट काम करत नाही. शेअर मार्केटमध्ये एक पॅटर्न असते, एक स्टडी असते, त्याच्यानुसार शेअर मार्केट काम करते. असं नाही आहे की बस आता हे झालं तर बस हेच चालू आहे. असं काहीच नाही आहे. त्याच्या मागे एक प्रूव्हन स्ट्रॅटर्जी असते, त्याच्या मागचं एक पूर्ण लॉजिस्टिक असते. त्याच्यानंतर हे सर्व गोष्टी घडतात. आणखी यामध्ये एक असं म्हणू शकतो आपण की फक्त जे तज्ञ लोक आहेत तेच पैसे कमवू शकते, असं सुद्धा नाही आहे. जेव्हा आपण शेअर मार्केटमध्ये पैसे इन्व्हेस्ट करतो तेव्हा आपण ह्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्याला एक गोष्ट पूर्णपणे शिकायची आहे. पूर्णपणे शिकल्याच्या नंतरच त्यामध्ये आपल्याला पैसे गुंतवायचे आहे. आणि तज्ञ बनणंच हे महत्त्वाचं नाही आहे. आपण लोकांच्या भरोश्यावर न राहता आपण स्वतः शिकून ते तज्ञ बनणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तर हे तुम्ही समजून घ्या. आणि असं आहे की बरेच लोकांनी असं गृहीत धरलेलं आहे की जे शेअर मार्केट आहे हे मोठ्या लोकांसाठीच आहे, की बस जे मोठे लोक आहेत तेच यामधून पैसे कमवू शकते आणि मोठे लोकांसाठी शेअर मार्केट आहे. आपल्या सर्वसामान्य आणि मिडल क्लास लोकांसाठी शेअर मार्केट आहेच नाही, असं नाही आहे. आपल्यासाठी हे धोकादायक नाही आहे. आपण जर यामध्ये चांगल्या रीतीने जर शिकलो आणि भरपूर गोष्टीचा जर विचार केला की आपण फायनान्शियली इंडिपेंडेंट कसं बनू, आपण कशा गोष्टीला पटवून घेऊ, तर आपल्यासाठी हे धोकादायक नाही आहे. हे आपल्यासाठी एक सुवर्ण संधी आहे की ज्यामध्ये आपण शेअर मार्केटबद्दल जे गोष्टी आहे आणि जे शेअर मार्केट आपल्याला पैसा देऊ शकते, आपण कोणावर डिपेंडंट नाही राहू शकत. आपली जे डिपेंडन्सी आहे हे कमी होते, लोकांवरून नाहीशी होऊन जाते, कारण की आपल्याला कोणाच्या हाताखाली काम करावं लागत नाही, आपल्याला कोणाला बोलायला जावं लागत नाही, आपल्यासाठी आपल्या स्किल्स काम करतात. तर शेअर मार्केट तुम्हाला हे स्टेबिलिटी आणि हे कॉन्फिडन्स देते की तुम्ही त्यामध्ये स्वतःवर काम करू शकता. आणि शेअर मार्केटबद्दल हे पण एक गैरसमज आहे लोकांना की शेअर मार्केटमध्ये आपण पैसा लावला की बस रातोरात आपण हे होतो, लखपती करोडपती होतो. असं नाही आहे. आणि हे पण सांगितलं जाते लोकांच्या मनात की गुंतवणूक दीर्घकालीन गुंतवणूक सुरक्षित नाही आहे. हे पण लोकांना असं वाटते की हे खोटं आहे बा किंवा हे सुरक्षित नाही आहे, असंच नाही आहे. जेवढे जास्त वेळ तुम्ही शेअर मार्केटमध्ये जर डिलिव्हरीच्या फॉर्ममध्ये जर तुम्ही घेतले, तुम्ही जर पोर्टफोलिओ बिल्ड केलं, तर तुम्ही त्यामध्ये एक चांगला पॅसिव्ह इन्कम पण जनरेट करू शकता. आता पॅसिव्ह इन्कम म्हणजे काय? आता तुम्ही हे समजून घ्या, की जर तुम्ही एखाद्या कंपनीचे शेअर समजून घ्या, आता मी
एका टाटा कंपनीचा मी एक शेअर घेतला. त्या शेअरची व्हॅल्यू आहे ₹100. त्या शेअरच्या व्हॅल्यू जे आहे हे ₹100 आहे आणि त्या ₹100च्या शेअरवर मी जे आहे 1000 शेअर विकत घेतले. त्या शेअर आणि त्या प्रत्येक शेअरच्या मागं ₹2 डिव्हिडंड आहे इयरली. तर मी 1000 शेअर घेतले, ₹2 डिव्हिडंड आहे. तर मी जर ते माझ्या पोर्टफोलिओमध्ये जरी ठेवून दिले, मी त्यांना विकले नाही आणि त्या शेअरची जी किंमत आहे हे मी 100 घेतले आणि ते शेअर झाले ₹80. हां, तर मला पर शेअर मागं किती रु किती रुपयाचा लॉस आहे? ₹20 लॉस आहे. हां, पण मला ₹2 डिव्हिडंड त्यामध्ये येतच आहे. मी शेअर विकले नाही तरी माझ्या बँकेमध्ये ₹2000 जमा होणार. मला ती पोझिशन विकावी लागली का पैशासाठी? नाही. मी लॉसमध्ये जरी असेन, पण ती कंपनी डिव्हिडंडच्या स्वरूपामध्ये माझ्या पोर्टफोलिओमध्ये ते शेअर असल्यामुळे माझ्या पोर्टफोलिओच्या नुसार ते मला पैसे देतात. त्याला म्हणतात डिव्हिडंड. त्या कंपनीचे आपण तेवढे शेअर होल्डर आहोत. त्या कंपनीमध्ये आपली तेवढी इन्व्हेस्टमेंट आहे. तर त्याच्यासाठी ते आपल्याला तेवढे पैसे देतात. डिव्हिडंडच्या फॉर्ममध्ये. असं असते. आता आपण आणखी यामध्ये जे तुमचे काही विचार तुम्हाला काही प्रश्न जर आले असेल याबद्दल काहीही, तर तुम्ही मला विचारू शकता. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाकू शकता, की मला हे पार्ट नाही समजला किंवा ह्या पार्टबद्दल मला तुम्ही आणखी समजून सांगा. तर आपण त्या पार्टबद्दल त्यांना आणखी चांगल्यानं समजून सांगू. शेअर बाजाराची खरी वास्तविकता. शेअर बाजारामध्ये जेही व्यक्ती आपण म्हणू शकतो, की शिस्त आहे, ज्ञानी आहे. हां, आणि त्याला कन्सिस्टन्सली तो त्यामध्ये बसू शकतो. ज्याच्या जे निर्णय आहे हे योग्य आहे आणि तो त्याच्या जे स्ट्रॅटर्जी आहे त्यावरच तो काम करतो. तोच यामध्ये जिंकू शकतो. तर ह्याच्यासाठी तुम्हाला स्वतःच काहीतरी चालू करावं लागते आणि स्वतःच सगळं काही शिकून घ्यावं लागतं. तुम्ही लोकांवर डिपेंडंट न राहता स्वतः सगळ्या गोष्टी जर शिकले, तर तुमची डिपेंडन्सी चालली जाते. आणि जर तुम्ही चांगले शिकले, एखादी गोष्ट जर तुम्हाला चांगली करता आली, तर त्यामध्ये तुम्ही त्या गोष्टीत एक्सपर्ट होऊन जातात. तुम्ही त्या गोष्टीत एक्सपर्ट झाल्यात, तुम्हाला लोकांची गरज राहत नाही. तुम्ही त्या गोष्टी समजून घेता. तुमच्या हातात सर्व नियंत्रण असते तुमचं. तर ते नियंत्रण आपल्या हातात असण्यासाठी आपल्याला ते सर्व गोष्टी समजून घ्याव्या लागतात. आपण आणखी पाहू. आता हे खूप मोठा पॉइंट आहे एक. मध्यमवर्गीय मानसिकता विरुद्ध श्रीमंत मानसिकता. मध्यमवर्गीय जे लोक आहेत, हे नोकरी सुरक्षितता, फक्त बचत, नुकसानाची भीती. हेच 3 गोष्टींवर आपलं पूर्ण भविष्य आणि आपलं जीवन यामध्येच आपण फिरवतो. नोकरी हे सुरक्षित आहे आणि त्याच्याचवर आपण काम करतो आणि फक्त बचत. बचत करून आपण म्हणजे बचतच करायची आणि गुंतवणूक नाही. आपण गुंतवणूक कुठंच नाही करत. आ आणि आपल्याला सतत असते, की आपल्याला नुकसान होणार, नुकसान होणार, नुकसान होणार. मध्यमवर्गीयचं तेच आहे. तेच जर आपण श्रीमंत पाहिलं, तर ते गुंतवणूक करतात, जोखीम घेतात, व्यवस्थापन करतात, दीर्घकालीन विचार करतात. श्रीमंत लोकांची हे मेंटॅलिटी आहे आणि आपल्या सर्वसामान्य माणसांची हे.
आपल्याला जर शेअर मार्केटमधून पैसे कमवायचे असेल किंवा भविष्यातही कोणत्याही दुसऱ्या मार्गातून जर आपल्याला पैसे कमवायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला ह्या मेंटॅलिटीवर येणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही जोपर्यंत गुंतवणूक करत नाही, जोखीम घेत नाही आणि जोखीम घेऊनही त्याचं व्यवस्थापन पण करता आलं पाहिजे. तेच ना, रिस्क मॅनेजमेंटचा जो विषय आहे ना, की रिस्क मॅनेजमेंट काय आहे? एक सर्वसामान्य माणूस जो रिस्क घेते, तो त्याला त्या धंद्याचं नॉलेज नसते, काही नसते. तो काय करते, त्याच्याजवळ ₹1000 आहे ना, तर हजारी रुपये लावून देते. पण तेच ज्याला त्या धंद्याचं नॉलेज आहे, तो काय करतो, त्याच्याजवळ ₹1000 आहे ना, तो ₹100च लावते. त्या दिवशी जर त्याचे त्याचे जर ₹100 गेले, तर त्याच्याजवळ आणखी 9 दिवसाचे पैसे आहेत. तो रोज 100-100च रुपये लावणार. कारण की त्याच्याजवळ 10 दिवस आहे. आज जर त्याचं नुकसान झालं, तर उरलेले जे 9 दिवस आहेत, त्यामधून तो प्रॉफिट काही ना काही घेऊ शकेल. पण ज्या व्यक्ती जो नवीन आहे मार्केटमध्ये किंवा नवीन कोणती तरी गोष्ट चालू करत आहे, तो त्याला हे समज नसते. तर त्याच्यासाठीच तुम्ही हे समज घेणं महत्त्वाचं आहे. तर तुम्ही हे समजा, की आपली मेंटॅलिटी आपल्याला तशी करावी लागेल, की जर आपण कोणचंही काम करत आहे, त्याच्यासाठी आपल्याला ते पहिले काम शिकावं लागेल. ते काम शिकून त्यामध्ये आपल्याला पूर्णपणे प्रोग्रेस व्हावं लागेल, की हे काम इथपर्यंत आपण करू शकतो. याच्या हे चुका आहे आपल्या, हे चुका आहे. हे गोष्टी आपल्या माझ्यात बरोबर आहे, हे गोष्टी याच्यात बरोबर आहे. आणि आपण त्या दृष्टीने सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे आणि ते गोष्ट आपण त्या रीतीनं आपण पुढे नेली पाहिजे. आता हे 2 गोष्टी तुम्हाला समजल्या, की माइंडसेट काय? मेन आहे माइंडसेट. श्रीमंत लोकांचा माइंडसेट काय आणि गरीब लोकांचा माइंडसेट काय? जे सर्वसामान्य लोक आहेत त्यांचा. हे सगळा खेळ आहे माइंडसेटचा. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये काम करत आहे, तर तुम्हाला पहिले तर तुमचा माइंडसेट ठेवावा लागेल, की नाही तुम्ही मोठं व्हा. आज तुमच्या खिशात पैसे नाही आहे, ठीक आहे. पण उद्या तुमच्या खिशात पैसे येणार, हे नक्की. तर त्याच्यासाठी तुम्हाला मोठा विचार करावा लागेल, की तुम्ही काहीही तुमच्या मनात मोठा विचार असलाच पाहिजे. आपण आता आणखी समोर वळू. आता तेच मिडल क्लास जे आहे ते मिडल क्लास काहून राहते हे सरळ विषय आहे. मध्यमवर्गीय अडकून का राहतो? आपल्या फायनान्शियल इयरमध्ये आणि आपल्या फायनान्समध्ये जे गव्हर्नमेंट देते, त्यामध्येही आपल्याला काहीच सूट नाही आहे. मध्यमवर्गीयासाठी गेल्या 3-4-5 वर्षामध्ये काहीच आलेलं नाही आहे, की जे आपल्यासाठी काही फायद्याचं आहे. तर हे पॉलिटिकल विषय आपण सोडून देऊ आणि याकडे वळू, की जे काही थोड्या बहुत गोष्टी आहे, जे स सर्वसामान्य जे सगळ्यांना माहीत आहे अपयशाची भीती. सर्वसामान्य माणसाला अपयशाची भीती असते, की मी फेल झालो तर काय? माझ्याने हे झालं तर नाही, तर मी कसं करू? हां, हे हे गोष्टी आपल्यावर हे राहते. त्यासाठी काय मग आपण सेफ साईड खेळू बा. मग काय नोकरी करू. पगारावरच अवलंबून राहतो. जे आपल्याला पगार येते, त्याच्यावर आपण आपला उदरनिर्वाह करायचं पाहतो. त्यामुळेच आपण यामध्ये सर्व अडकून राहतो. आणि ज्यांच्या चला आपण हे म्हणू, की हे सर्वही बरोबर आहे. आणि त्यानंतर येते आर्थिक शिक्षण. आज आपण एवढं काही शिकलो. म्हणजे जे कोणी इथे पाहत आहे, व्हिडिओ पाहत आहे आणि जे कोणीही माझ्यासोबत होते आणि बरेचसे तुमच्यासोबत आहे आणि आपण सर्व जे आहोत, यामध्ये एक गोष्ट समजा, की आपण एवढे मोठे झालो, तरीही आपल्याला फायनान्शियल नॉलेज नाही आहे. बेसिक फायनान्शियल नॉलेज नाही आहे आपल्याला, की आपला टॅक्सेशन कसं असते, आपण इन्व्हेस्टमेंट काय करू शकतो. आपल्या शिक्षण प्रणालीमध्ये आपल्याला हे सांगितलंच नाही गेलेलं आहे, की आपल्या शिक्षण प्रणालीमध्ये आपल्याला फक्त एकच सांगितलं आहे, की आपण नोकरी करू शकतो. जर तुम्ही चांगले पर्सेंटेज घेतले, तुम्ही चांगली नोकरी करू शकता. नोकरीचा अर्थच काय आहे? नोकर. तुम्ही कोणाचे जाऊन नोकर बनता. हे आहे नोकरीचा सरळ पॉइंट ऑफ व्ह्यू म्हणजे तर.
तर त्याच्यासाठी तुम्ही हे समजून घ्या, की आपण एवढं शिकूनही, समजा चला ठीक आहे आपण शिकलो, तरी आपल्याला फायनान्शियल नॉलेज नाही आहे, की हे आपल्यासाठी फायनान्शियली गुड आहे, हे आपल्यासाठी फायनान्शियली बॅड आहे. हे सर्व गोष्टी आपल्याला आत्ताही माहीत नाही. हे गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे, जे की आपल्याला सध्या माहिती नाही. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? पहिली गोष्ट तर, की आपल्याला फायनान्शियली अवेअर व्हावं लागेल, की आपल्यासाठी काय गोष्टी बरोबर आहे, काय गोष्टी चुकीच्या आहे. आणि जे गोष्टी होतात आपल्या सराउंडमध्ये, फायनान्शियल स्टेटमेंट पहा, तुमची इन्व्हेस्टमेंट कशी आहे, तर त्या इन्व्हेस्टमेंटबद्दल तुम्ही माहिती घ्या. कोणत्या कोणत्या प्रकारच्या इन्व्हेस्टमेंट असतात, बँकिंगमध्ये कशा प्रकारचे इन्व्हेस्टमेंट असतात, पीपीएफ काय असते, एफ-डी काय असते, हे छोट्या गोष्टी आहेत. पण हे तुम्हाला माहीत असणं महत्त्वाचं आहे. आता जर तुम्ही गोल्ड इन्व्हेस्ट करत आहे, तर तुम्ही सोवरन गोल्ड काय असते, हे पण माहीत असणं तुमचं गरजेचं आहे. इलेक्ट्रॉल बॉन्ड काय असतात, ETF काय असते, म्युच्युअल फंड काय असते, हे सर्व गोष्टी हे इन्व्हेस्टमेंटचा आणि आर्थिक शिक्षणाचा भाग आहे. त्याच्यानंतरही जर आपण आणखी डीपमध्ये जर विचार करतो म्हटलं, जे टॅक्स फायलिंग आहे. टॅक्स फायलिंगमध्ये सुद्धा आपल्याला आर्थिक शिक्षण असणं अत्यंत गरजेचं आहे. जोपर्यंत आपल्याला फायनान्शियल नॉलेज त्याबद्दल राहणार नाही, तोपर्यंत आपण पूर्णपणे आर्थिक शिक्षण आपलं समजून नाही घेऊ शकत. टॅक्सेशनमध्ये जे काही पॅरामीटर्स आहेत, ते पॅरामीटर्स आपण फुलफिल नाही करू शकत. आपण सीएला, आपले जे सीए आहेत, त्या सीएंना आपण पैसे देतो. आपलं टॅक्सेशन, आपला आय-टी-आर भरायसाठी. ते जर आपल्याला फायनान्शियल नॉलेज जर शाळेपासून किंवा बेसिक जर आपल्याला समजून सांगितलं असतं, की नाही बा इन्व्हेस्टमेंटबद्दल असं असते, हे असते, ते असते. तर तुम्ही आपण सर्वच जण आज, मी जे सांगत आहे, ते सांगण्याचं मला आज काम पडलं नसतं. कारण की त्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे तुमची जाणीव राहत होती. तर आपण आपले जे आय-टी-आर आहे, हे आय-टी-आर फाईल करू शकलो असतो आणि आपल्याला शैक्षणिक पातळीवर भर भेटलं असतं. जे आपण फायनान्स शिकण्याचा इथे थोडा बहुत प्रयत्न करतो, की जे आपले आई-बाबा होते किंवा जे आपले वडीलधारी लोक जे आहे, त्यांना ही जर शिकवण त्यांना पहिले भेटली असती, तर ते आज आपल्यासाठी भरपूर काही गुंतवणूक वगैरे करू शकले असते. तर सर्वसामान्य माणसामध्ये हा जो प्रभाव आहे गुंतवणुकीचा आणि आर्थिक बळाचा, हा प्रभाव आहे. यामध्ये ते कसं भिवून जाते लोक सर्वसामान्य. त्यामुळे हे वंचित राहून जाते त्याच्यापासून. आपण आता आणखी पुढे पाहू. इन्कम. मी तुम्हाला मागं सांगितलं जेव्हा मी बोलतो तेव्हा, की पॅसिव्ह इन्कम काय आहे? पॅसिव्ह इन्कम, आपण न काही करता आपण जर असे बसून जरी राहिलो, असं काहीच नाही, मी इथं आहो, मी झोपून आहो, तरी माझ्या अकाउंटला जे पैसे येतात आणि मला जे पैसे येतात, त्याला म्हणतात पॅसिव्ह इन्कम. न काही करता पैसे येत राहणं, त्याला म्हणतात पॅसिव्ह इन्कम. हे सरळ सरळ सांगण्याचा एक सोपा उदाहरण आहे तुम्हाला सांगण्याचं. पॅसिव्ह इन्कमचे काय आहे बघ. जे न काही करता जे पैसे आपल्याला भेटते, ते म्हणजे पॅसिव्ह इन्कम. आता तुमच्या मनात आलं, की न काय करता कोण पैसे देते? करावं सगळंच काही लागते, पण त्याच्यासाठी तुम्हाला तिथं हजर राहावं लागत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला काही श्रम करावं लागत नाही. एकदा तुम्ही काही श्रम केले, काही काम केलं, ते काम कंटिन्यू होत राहते आणि त्याचे तुम्हाला पैसे मिळत राहतात. तर ते पॅसिव्ह इन्कम असते. किंवा तुम्ही एखाद्या जागेवर इन्व्हेस्टमेंट केली. समजून घ्या आता तुम्ही एखादा, जसं आपण डिव्हिडंडचं जे एक्झाम्पल घेतलं तसंच, दर महिने मी मी इन्व्हेस्ट केलेले आहे त्यामध्ये पैसे आणि दर वर्षाला मला त्याचे डिव्हिडंड येतात. मी काही करत आहे का? नाही. मी फक्त माझे पैसे गुंतवणूक करून ठेवले. त्याच्यामुळे मला पॅसिव्ह, त्याच्यातून जे इन्कम येत आहे, ते न काही करता येतात. तर ती झाली माझी पॅसिव्ह इन्कम. आपण आणखी समोर जाऊ.
मीडिया मॅन्युप्युलेशन जे आहे, मीडियाचं जे मॅन्युप्युलेशन आहे आणि भीती विक्री, हे भारतामध्ये सर्वात जास्त आहे. हे जे म्हणतात ना, आता हे जे लोक थोडेफार ज्यांना ट्रेडिंग बद्दल ज्यांनी ऐकलं आहे किंवा ट्रेडिंग बद्दल त्यांना थोडाफार माहिती आहे, तर त्यांनी हे कधी ना कधी ऐकलं असेल की बा, न्यूज आली मार्केटमध्ये आणि मार्केट वर गेलं, न्यूज आली मार्केटमध्ये, मार्केट खाली आलं. तर जे मीडिया जे आहे ते आपल्याला त्याचं जे मार्केटमध्ये पकड आहे ते राहते. मीडिया मॅनिप्युलेट करू शकते एखाद्या स्टॉकला, एखाद्या इंडेक्सला, कारण की त्या देशाचा किंवा त्या, आपण जे मीडिया आहे हे देशाचं पाचवं स्तंभ आपण म्हणतो. तर ते तसंच राहते. चौथा स्तंभ म्हणते वाटते, मी विसरलो. आता मीडिया जे आहे ना, हे सगळं काही आपल्याला बरोबर दाखवत नाही. त्याच्यामुळे नाही का, आपले जे सर्वसामान्य लोक आहे हे चुकीचे निर्णय घेते. चुकीचे निर्णय घेतल्यामुळे आपला लॉस होतो. आणि कसं राहते, जेव्हा एक सर्वसामान्य, मी तुम्हाला एक सरळ गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करतो की हे असं काऊन होते. आता समजा मला, माझ्याजवळ 1,000 करोड आहे. हम्म. तर मला मला विकायचं आहे. माझं जे आहे, मी 20 रुपयाने घेतलाय, 100 रुपयावर प्राइस गेली, आता मला विकायचं आहे. 100 रुपयावर मला विकायचं, मला प्रत्येक शेअर मागे मला 80 रुपये प्रॉफिट घ्यायचा आहे. हम्म. आणि माझ्याजवळ आहे 1 करोड क्वांटिटी. बरोबर आहे, 1 करोड क्वांटिटी माझ्याकडे आहे. तर मला 1 करोड सेल ऑर्डर पण तिथंच लागेल. मी सेल करत आहे, तर मला 1 करोड बाईंग ऑर्डर लागेल तिथं. तेव्हाच जे पोझिशन आहे ही स्क्वेअर ऑफ होणार. म्हणजे मी विकीन, तेव्हा कोणी घेणार, तेव्हाच ते ट्रेड सक्सेसफुल होणार. जेव्हा एक माणूस, मार्केटमध्ये कसं आहे, ऑड इव्हन गेम आहे, की एक घेणार तर एक विकणार, एक घेणार ते एक विकणार, असं. तुम्ही सगळेच विकत आहे तर सगळेच घेणार नाही आहे, तसं मार्केट नाही चालत. जेव्हा कोणी एक व्यक्ती विकणार तेव्हाच कोणी एक व्यक्ती घेणार. तर त्यासाठी हे मीडिया काम करते, अशी दाखवते की बा, बरेच लोक जे आहे हे आता बा, मार्केट खूप वर जाणार आहे, ह्या शेअरचे प्राइस आहे, हे मार्केट खूप वर जाणार आहे बा आता. म्हणजे आता काय म्हणते त्याला, 200 वर जाते शेअर, मी 100चा घेतला, मला म्हणजे मी तर 20चाच घेतला, 100 पर्यंत गेला. मग जे लोकलाइज जे आहे लोक, जे छोटे छोटे जे लोक आहेत, आपण झालो समजा रिटेल ट्रेडर, त्यांच्या लक्षात आलं ते शेअर 100 रुपयावर, कारण की न्यूज आली मार्केटमध्ये. न्यूज आली मार्केटमध्ये, त्याच्यानंतर आपल्या सर्वांची त्याच्यात आतुरता आली की नाही बा, हा शेअर तर वर जाते आता, तर आपण 100 रुपयावर ते शेअर घेत आहे. ऍक्च्युअल व्हॅल्यू काय तिची 20 रुपये, पण आपण घेत कितीवर आहोत, 100 रुपयावर. त्याच्यानंतर आपण ते शेअर होल्ड करतो. आणि मी जे आहे, ज्याच्याजवळ 1 करोड क्वांटिटी आहे, तेव्हा मी ते शेअर विकत असतो. माझ्या सर्व पोझिशन तेव्हा एक्झिक्यूट होतात सेल साईडच्या, कारण की आधीपासून तर मी बाय करत गेलो, तर मी बायरच होतो. आणि जेव्हा मी सेल करत आहो, तर लगेच मार्केट खाली पडलं. तर जे शेअर तुम्ही 100 रुपयाचा घेतला, ते शेअर येऊन जाते 20 रुपयावर. मग काय होते की शेअर मार्केट जुआ आहे, शेअर मार्केटमध्ये लॉसच होते. पण ज्या अर्थी तुम्ही हे नाही समजत आहे की ज्या अर्थी तुम्हा सर्वांना ते शेअर दिसत आहे, तर ते शेअर काही ना काही त्याचं मोटिव्ह असेल ना, तर तेव्हा मीडिया मॅनिप्युलेशन येते. ते मीडिया आपल्याला मॅनिप्युलेट करते की ते तुम्ही शेअर घ्या. तुमच्या डोळ्यापुढे ते शेअर येत आहेत, ते तुम्हाला बर्बाद करासाठीच येत आहे. समजलं? हे सांगण्याचा हे उद्देश आहे की हे असं चालते सर्व. म्हणून आपले ट्रेडिंग डिसिजन हे चेंज आणि नुकसानदायक होते. आणि मीडिया प्रवाहाची उदाहरणंही पाहून घ्या आता तुम्ही. 2008 मध्ये आर्थिक संकट आलं होतं. शेअर मार्केट पूर्ण क्रॅश झालं.
पूर्ण म्हणजे पूर्ण. जे शेअर मार्केट ज्यांना पाहायला आहे, ज्यांना शेअर मार्केट तुम्हाला आवड आहे म्हणून तुम्ही इथे येऊन बसत आहे आणि ही पाहू राहिले, तर तुम्ही शेअर मार्केट बद्दल खूप काही अभ्यास केला असेल, हे मी म्हणतो. आणि हे धरून मी चालतो कारण की तुम्ही शेअर मार्केटचं सर्वच काही थोडंफार तरी पाहिलं असणच. तर 2008 मध्ये आर्थिक मंदी झाली असं समजा तुम्ही. खूप मोठा लॉस झाला, शेअर मार्केट पूर्ण कोसळलं होतं. तर तशा काळामध्ये मीडियाचा प्रभाव होता. त्यांनी न्यूज दिल्या आणि त्या न्यूजमुळे मार्केट कोसळलं. तर अशी मीडिया मार्केट मॅनिप्युलेट करू शकते. कोविड काळामध्ये मार्केट पॅनिक झालं. सॉरी, मार्केट पॅनिक कसं झालं? आता हे समजून घ्या तुम्ही. कोविडमध्ये बरेचसे जे, कारण की पूर्ण जगच तेव्हा पॅन्डेमिक होतं. पूर्ण जगात भयंकर गोष्टी चालू होत्या. खूप लोक मृत्यू झाले, त्यांची डेथ झाली. बरेचसे आमच्याही जवळचे लोक गेले. तर त्या सर्व गोष्टी त्यांना हे समजल्या नाही की आपण म्हणजे हे जे पॅन्डेमिक मध्ये जे मार्केट आलं, तेव्हा हे सर्व गोष्टी बंद झाल्या होत्या. मार्केट हे बंद होतं. आणि जेव्हा पण मार्केट बंद राहते किंवा एका देशाची पूर्ण इकॉनॉमी ठप्प होऊन जाते, कारण की तेव्हा फक्त काही एसेन्शियल गोष्टीच चालू होत्या. तेव्हा मार्केट बंद होतं, इन्व्हेंटरीज बंद होत्या, सर्व मार्केट बंद होतं. मार्केट बंद असल्यामुळे काही विक्री होणार नाही, तर सरासरी त्या देशाचं नुकसान, त्या मार्केटचं नुकसान. तसंच आपल्या मार्केटचं नुकसान झालं. तर पूर्ण जे सेन्सेक्स आहे, बीएनसी आहे, हे सर्व खाली पडलं होतं आपलं. आता जे मीडिया आहे, हे सकारात्मक गोष्टी पण सांगतात आणि नकारात्मक गोष्टी पण सांगतात. आणि मार्केटमध्ये जेव्हा आपण एक पोर्टफोलिओ बिल्ड करतो, पोर्टफोलिओ बिल्ड म्हणजे ह्या कंपनीचे 4 शेअर, या कंपनीचे 10 शेअर, 100 शेअर, 20 शेअर, वेगवेगळ्या कंपनीचे शेअर आपण घेऊन ठेवतो, त्याला म्हणतात पोर्टफोलिओ. आणि जर काही वाईट बातमी जर आली, तर आपल्या मार्केट हे कोसळते, मार्केट हे खाली येते. आणि त्यामुळे जे आपलं पोर्टफोलिओ आहे, जे हिरवं होतं, ते लाल होते. म्हणजे आपण लॉसमध्ये जातो. नकारात्मक बातम्याचा असा प्रभाव पडते आपल्या पोर्टफोलिओवर. भारतात आर्थिक शिक्षणाचे महत्त्व. आता मी मागच्याच पॉइंटमध्ये यामध्ये सांगितलं की भारतात जे आहे, आर्थिक शिक्षणाचे महत्त्व जे आहे ना, हे आपल्याला सांगितलेच नाहीये. आपल्याला फक्त नोकर बनण्यासाठीच ट्रेन केलेलं आहे. शालेय पातळीवर आर्थिक शिक्षण नसल्यामुळे अनेक गैरसमज निर्माण होतात. हेच झालं आहे. आज जे आपण इथे सर्व एवढे वयस्कर, एवढे सुशिक्षित लोक आपण इथं बसून आहे, तरीही आपल्याला एक बेसिक नॉलेज नाही आहे टॅक्सेशन बद्दल, किंवा आपण कुठं इन्व्हेस्ट करू शकतो, कुठं आपण चांगले पैसे कमवू शकतो. हे आपल्याला जे बेसिक नीड आहे का, म्हणजे सर्वसामान्य जे लोक आहे, आपण सर्वसामान्य लोक, पण आपल्याला ते माहिती तर असायला पाहिजे की आपल्या इथे हे हे होते. आपल्या शालेय शिक्षणामध्ये हे आपल्याला सर्व माहीत असायला पाहिजे, जे आपल्याला बेसिक्स नाही माहीत आहे. तर हे गोष्टी आपल्याला शिकावं लागतात. हे शिका तुम्ही. काय काय असते मी तुम्हाला समोर सांगेनच, पण तुम्ही स्वतःहूनही शिका. तुम्ही फायनान्शियली इंडिपेंडेंट बना. आर्थिक शिक्षणाचे फायदे. आपण योग्य गुंतवणूक करू शकतो. योग्य गुंतवणूक अशा प्रकारे म्हणता येते की जेव्हा आपण एखाद्या गोष्टीला शिकतो, जर आपण एक स्टॉक्सच उदाहरण घेतलं, जर मी स्टॉक्समध्ये एक घेत आहे, मला माहित आहे की मी याचा अभ्यास केला, की मी त्याचे फायनान्शियल वाचले,
मला त्याच्याबद्दल माहिती होती. मला फायनान्शियल स्टेटमेंट वाचता आले. ते कंपनी किती फायद्यात आहे, किती नुकसानात आहे, काय आहे त्याचं, कसं चालते, त्याच्यावर कर्ज किती आहे, येणाऱ्या क्वार्टरमध्ये ते किती पैसे कमवणार आहे. हे गोष्टी मला माहीत असले तर मी त्या कंपनीमध्ये पैसे टाकेन. बरोबर आहे. आता समजून घ्या, मी ते कंपनी आपण ₹20 उदाहरण घेऊ आता पण. मी ₹20 ते शेअर घेतला. हं. जोखीम आणखी हे पण सांगून देऊया जोखीम नियंत्रण. जोखीम नियंत्रणाचा आपण भाग या दोन्ही टॉपिक एकातच कव्हर करू. हां. योग्य गुंतवणूक काय आहे? की मी ₹20 चा शेअर घेतला. मला माहिती आहे ते कंपनी ₹50 पर्यंत जाणार आहे. तर मी ते ₹20 शेअर घेतला. हां. पण मग काय ते ₹20 मी घेतला, तर ते मी काय ₹0 येऊ देऊ, शून्य होऊ देऊ, तेव्हा विकणार का? नाही. माझं म्हणणं राहणार, की जर हे ₹16 जर हा शेअर खाली गेला, तर मी याच्यातून बाहेर चालला जाईल. मी ते ₹0 होणार याची माझ्याकडे आहे का? मी त्याची वाट पाहणार का? नाही. ही झाली नियंत्रण. आपलं त्याच्यावर कंट्रोल आहे त्या जोखीमवर. जे आपण रिस्क घेत आहोत त्याच्यावर आपला कंट्रोल आहे, की ₹16 जर झालं बा हे, तर यामधून आपल्याला निघावं लागते. असं. त्याच्यामुळेच आपली जी फसवणूक आहे, आता समजून घ्या, जे काही फ्रॉड होतात मार्केटमध्ये, बरेचसे फ्रॉड होतात, की तुम्ही इथं गुंतवा, तिथं गुंतवा, हे पैसा आहे, 21 दिन में पैसा डबल. अशा टाईपचे जे गुंतवणुकीचे जे स्कीम राहतात, त्यामध्ये आपल्याला जर फायनान्शियली नॉलेज असेल, तर आपण ह्या सगळ्या गोष्टीत पडणार नाही. आणि जेव्हा तुमच्याजवळ एक पैसा आणि तुम्हाला शिक्षण असेल आर्थिक याचं म्हणजे फायनान्शियली जर तुम्ही शिकून असेल, की तुम्ही फायनान्स म्हणजे पैसे मॅनेज कसे करायचे, तर तेव्हाच तुम्ही संपत्ती निर्माण करू शकता. आता माझ्याजवळ समजून घ्या, ₹1,00,000 येत आहे महिन्याचे आणि मी ते ₹1,00,000 आले, की बस घरी ठेवून देतात. मी त्याचं काहीच करत नाही आहे. तर माझी संपत्ती वाढणार आहे का? माझ्याजवळ कॅशमध्ये जमा राहणार ते पैसे. पण माझ्या जवळ काही होत आहे का? नाही होत. मी तर ते पैसे फक्त ठेवत आहे ना. मी त्याच्यावर काही वेल्थ क्रिएशन करत आहे का? नाही करत आहे. मी ते पैसे जर पुढे गुंतवले, कुठं एखादा दुसरा साइड बिझनेस केला, त्यातून मला ₹4 येणार, ₹5 येणार. पण तसं मी नाही करत आहे ना. तर ते आहे. जेव्हा तुम्ही ती गोष्टी समजता, हे कधी तुम्हाला समजेल जेव्हा तुम्ही आर्थिक ह्यानी सक्षम असेल. आर्थिक शिक्षण घेतलं असेल तुम्ही तेव्हा फायनान्शियल नॉलेज घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तुमचे 5 पैशाबद्दलचे समजले. आता मी तुम्हाला तो लिहून दिलाय. हां. पैसा कमावणे खूप कठीण आहे. शेअर मार्केटमधून पैसे कमवणं खूप कठीण आहे असं बरेचसे लोकांना वाटते. हां. पण तसं नाही. जर तुम्ही योग्य ते मार्गदर्शन, योग्य ते शिक्षण, योग्य त्या रीतीने घेतलं, तर तुमचं नुकसान होत नाही. गुंतवणूक धोकादायक आहे. गुंतवणूक कधीच धोकादायक नाही आहे. तुम्ही जर ऑल टाईम इंडेक्समध्ये जरी पाहिलं, इंडेक्स काय असते? आपल्या एखाद्या चार्टचा जो म्हणजे कंपनी मिळून आता एखाद्या चार्ट आता इंडेक्सचं मी तुम्हाला कसं समजून सांगू. इंडेक्स चार्ट जे असते ना, ते एका कंपनीचा चार्ट असते. त्याला आपण इंडेक्स चार्ट असं गृहीत धरू. तर इंडेक्स चार्टमध्ये जर तुम्ही निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स हे जे चार्ट आहे, त्यामध्ये आपण असं पकडू शकतो, की जे इंडेक्स आहे, आपण निफ्टीचा म्हणू, तर तुम्ही निफ्टीच्या म्युच्युअल फंडमध्ये जरी पैसे इन्व्हेस्ट केले असते 10 वर्षाआधी किंवा 20 वर्षात, तर ते पैसे आज त्यांनी नाही म्हणता म्हणता 16 ते 17 ते 18% रिटर्न दिलेला आहे. तर त्या हिशोबाने ते पैसे ग्रो झाले. तुमचे पैसे आज कुठपर्यंत तुम्ही ₹1 लावला असता तर आज ते ₹10,000 राहिले असते. तर एवढा फरक येते. तर इन्व्हेस्टमेंट अशी आहे, गुंतवणूक अशी आहे. लाँग टर्मसाठी गुंतवणूक कोणचीच खराब नाही आहे. तुम्ही जर एखादा प्लॉट जरी घेऊन ठेवला, तरी ते
यदाकदाचित पुढं जाऊन त्याचे भाव वाढणारच. आज जरी तुम्ही प्लॉट घेतला तरी उद्या त्याचे पैसे वाढतेच. तर गुंतवणूक खराब नाही. नोकरी कायमची सुरक्षित आहे. नोकरी तुम्हाला एक पुरेसे पैसे देते. पुरेसे पैशामध्ये तुमचं घर चालते. बस. श्रीमंत लोक फसवणूक करतात. हेही बरोबर नाही आहे. आणि श्रीमंत लोक फसवणूक करतात हेही बरोबर आहे. दोन्ही गोष्टी आहे. जे पैसे आहे, फ्रॉड लोक कोण करते? ज्यांच्या जवळ जास्त पैसे आहे तेच लोक मोठ्या लोकांना बळी घेतात. छोट्या लोकांचे. प्रकृतीचाच नियम आहे. मोठे लोक, जो प्राणी ताकदवर आहे तो लहान प्राण्यांचा जीव घेतो. मग तुम्हाला जीव घ्यायचा आहे का तुम्हाला जीव घ्यायचा आहे हे पहा आता तुम्ही. हा. बचत म्हणजे सुरक्षितता. गुंतवणूक नाही करणार, बचत करणार. बँकेत पैसे नेऊन ठेवून देणार. तेच बँक पैसे शेअर मार्केटमध्ये लावते. शेअर मार्केटमधून पैसे व्याज, इंटरेस्ट म्हणजे तिथून नफा कमवते आणि ते इंटरेस्ट तुम्हाला देते. काय झालं हे? म्हणजे तुम्हाला काय वाटतं सेफ पाहिजे, मी सेफ आहो, पण आपले पैसे तर ते बँक वापरत आहे ना. बँकेला लॉस झाला, बँक डुबली तरी तुम्ही तुमचे पैसे डुबणारच आहे ना. तिथेही तुम्ही सेफ नाही आहे ना. हेही समजून घ्या. ओव्हरऑल सांगण्याचं हेच तात्पर्य आहे की तुम्ही कोणतीही गोष्ट जी आहे शिकून करा. आणि तुम्ही जे आहे हे लोक यांनी मला याबद्दल आणखी 5 टॉपिक सांगा, की तुमच्यामध्ये कमेंटमध्ये करा, की मला इन्स्टावर मेसेज करा. मला याबद्दल आणखी तुम्ही 5 गोष्टी सांगा. तर्कशुद्ध पद्धतीने तोडणे. जर आता आपण असं समजू, तुमच्याजवळ एक स्किल आहे, कोणची स्किल असू द्या. हा. तुम्ही ते गोष्ट समजून घ्या. आता आपण एक लहानपणी सर्वच जण काय खेळले असन, कांचे खेळले असन, बॅट बॉल खेळले असेल, भरपूर गोष्टी आहेत ज्या आपण लहानपणी खेळलो. तर आपण पहिल्याच ह्याच्यामध्ये ते शिकलो का, की पहिल्यांदाच खेळलो आपण आणि बस बा आपण एक नंबर खूपच चांगलं खेळलो, असं नाही झालं ना. तर तसंच आहे. आपण योग्य रीतीनं जर काहीही केलं तर ते पूर्णपणे चांगलं होते. योग्य कौशल्यानी पैसे भरपूर आहे. आता याचा अर्थ काय? जे मी म्हटलं की तुम्ही जर इथं आले आणि एक स्किल शिकली, त्या स्किलवर तुम्ही जर मास्टर केली तर एकच स्किल तुम्हाला भरपूर पैसे देते. समजलं? की आपल्याला जास्त गोष्टीवर काम नाही करायचं आहे. आपल्याला एकाच गोष्टीवर काम करायचं आहे आणि त्या गोष्टीला तेवढा वेळ देऊन ती गोष्ट पूर्ण पाडायची आहे. आता गुंतवणूक म्हणजे जुगार नाही, नियोजित जोखम आहे. याचा अर्थ कसा आहे, की ज्या लोकांच्या मनामध्ये शेअर मार्केटबद्दल असं मनात दुरलेलं आहे, की शेअर मार्केटमध्ये जुवा आहे, सट्टा आहे, पैसे लावले का आणि गेले. बस. ते नियोजनित जोखीम आहे. तुम्ही मी जे तुम्हाला ₹20 उदाहरण दिलं, की ते मी ₹16 स्टॉप लॉस लावणार. तर हे नियोजन आहे, की त्यामध्ये आपण तेवढं मी एवढी रिस्क घेऊ शकतो, तर मला एवढं प्रॉफिट बनेल. असं असते. आणि हे पहा, नोकरी जाऊ शकते, गुंतवणूक वाढते. जे कोणीही इथे बसून आहे त्यांना सगळ्यांना माहित आहे, का तुम्ही गुंतवणूक कुठेही करू शकता. ते गुंतवणूक वाढतच राहते. नोकरी आज आहे, तुम्ही काही दिवसानंतर रिटायर्ड होणार, जाणारच आहे नोकरी. अनेक श्रीमंत लोक मूल्य निर्माण करतात. आता जे श्रीमंत लोक आहेत ते कोणत्या ना कोणत्या गोष्टीमध्ये त्यांचं जे प्राइस ऑफ मनी आहे, त्यांचं काही ना काही क्रेडिबिलिटी असते, ते ऍड करत जाते. तर प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचं काही ना काही मूल्य असते. तर ते समजून घेणं आपलं महत्वाचं आहे. महागाईमुळे बचतीचे मूल्य घटते. कारण की आपल्या जवळ समजून घ्या,
आज आपली बेस इन्कम समजून आपण घेतली तर बेस इन्कम आज आपली कमी आहे. पर कॅपिटा इन्कम आपली खूप कमी आहे. हा, आपण जे 4 ट्रिलियनची जे इकॉनॉमी झालो ते काही घेणं नाही. आपली पर कॅपिटा इन्कम खूप कमी आहे. त्या आफ्रिकेच्या देशापेक्षाही आपली पर कॅपिटा इन्कम खूप कमी आहे. आपण 138 नंबरवर येतो तर काही एवढं हे नाही आहे. लय मागावं आपण. तर त्याच्यानुसार जे इन्कम आहे आपली, हम्म, ते डिफाईन केल्या जाते. पर कॅपिटा इन्कम. महागाई वाढत चालली आणि आपलं जे इन्कम आहे, बेस इन्कम आहे ते सेम आहे. आणि आपण जे बचत केलेली आहे आणि महागाई जे वाढत आहे त्याच्यानुसार आपली इन्कम नाही वाढत आहे. त्यामुळे आपले जे बचतीचं जे आपली जे बचत आहे त्याला काही अर्थ राहत नाही. ते बचत जर आपण इन्व्हेस्ट केली तर आपण चांगले पैसे किंवा चांगलं एक आपल्यासाठी भविष्य निर्माण करू शकतो. असाइनमेंट आहे. तुम्ही जर पास्टमध्ये जर काही ट्रेड तुम्ही स्वतःहून याच्या आधी जर केले असेल तर ते तुम्ही चा अभ्यास करा. त्याचं ब्रेकडाऊन करा की मी हे ट्रेड असा असा घेतला, तसा तसा घेतला. यामध्ये मी प्रॉफिट केला, यामध्ये मी लॉस केला आणि ते मला सांगा. त्याची एक ट्रेडिंग जर्नल बनवा. तुमचा हे लॉस आहे, हे प्रॉफिट आहे, तुम्ही सर्व त्यामध्ये सांगा आणि ते लिहा. राकेश झुनझुनवाला ज्यांनीही इंडियन मार्केटमध्ये काम करायचं आहे आणि ज्यांना माहीत असेल की राकेश झुनझुनवाला कोण आहे आणि त्यांनी कुठून सुरुवात केली, तो कुठं गेला, काय केला आणि ते कुठपर्यंत गेले, त्याची पूर्णपूर तुम्ही माहिती घ्या. मी तुम्हाला 2-3 असाइनमेंट देतो आणि जे तुम्ही काही 2 ते 3 ट्रेड जे आहे, हे सेल्फ मेड जे ट्रेड केलेले राहतात तुम्ही, त्याचा तुम्ही अभ्यास करा. त्याचं ब्रेकडाऊन करा की ते ट्रेड कसे केले, तुमच्या फेवरेबल आहे का? तुम्ही त्या ट्रेडमध्ये प्रॉफिट बुक केला, लॉस बुक केला, काय बुक केला हे तुम्ही पहा. आणि जर तुम्ही लॉस बुक केला असेल तर तिथं काय झालं तर तुमचा लॉस झाला. आणि जर तुम्ही प्रॉफिट बुक केला असेल तुम्ही काय केलं त्याच्यानं तुमचा प्रॉफिट बुक झाला. असं तुम्ही एक ट्रेडिंग जर्नल बनवा आणि तुमच्या ज्या चुका आहेत त्या चुका लिहा. तुम्ही जर त्या सक्सेस झाले तर तुम्ही सक्सेसफुल लिहा. राकेश झुनझुनवाला, जॉर्ज रोसोर, जेसी लिव्हरमोर यांचा अभ्यास करा. हे जे व्यक्ती आहे यांनी मार्केटमध्ये काय केलं आणि यांचं नाव इथं मी काऊन लिहिलं, हे तुमच्यासाठी एक असाइनमेंट म्हणा किंवा तुमचं एक अभ्यास आहे तुमच्यासाठी. हे तुम्ही करा. जर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये खरंच जर तुम्हाला करायचं आहे आता, तुमची आतुरता आहे की तुम्हाला शेअर मार्केटमधून पैसे कमवायचे आहे, तर तुम्ही या लोकांचा अभ्यास करणं तुमचं अत्यंत गरजेचं आहे. मी याच्याबद्दल तुम्हाला पुढच्या स्लाइडमध्ये थोडीफार इन्फॉर्मेशन देतो. तरीही तुम्ही स्वतःहून आणखी इन्फॉर्मेशन घ्या. राकेश झुनझुनवाला हे भारताचे वॉरन ब्रीफ 5,000पासून सुरुवात करून शिस्तबद्ध गुंतवणुकीने अब्जोपती झाले. अब्जोपती. आता तुम्ही सांगा, ₹5,000. आता तुम्ही एक गोष्ट करा, तो व्यक्ती ₹5,000 घेऊन मार्केटमध्ये आला आणि तो अब्जोपती झाला. त्यांनी अब्ज रुपये कमवले. तर ते कसे कमवले असं? त्यांनी तर असं नाही की मी 5,000 आणले, मी आता या 5,000चे बस 2 दिवसात मी आता 10 लाख करतो. तर असं तर नसतंच केलं ना. त्यांनी एक सिस्टमॅटिकली पॅटर्न फॉलो केला आणि त्या पॅटर्नवर त्यांनी पैसे कमवले. तर तशाच पद्धतीनं आपल्याला पैसे कमवावे लागते. मार्केट हे वन डे, वन नाईट वाला गेम नाही आहे. तुम्ही त्यामध्ये लाँग टर्म तुम्हाला चालावं लागेल. तुमची एक स्ट्रॅटेजी हवी आणि त्यानुसारच तुम्हाला काम करावं लागेल. एका दिवसातही आपण पैसे कमवू शकतो. खूप मोठे पैसे कमवू शकतो. तेही तुम्हाला मी पुढच्या स्लाइडमध्ये सांगतो कसे. आणि त्या व्यक्तीचं नाव सुद्धा जॉर्ज सोरोस. जॉर्ज सोरोस जो आहे हा फॉरेक्स ट्रेडर आहे.
यांनी $1 अब्ज कमावला होता. $1 अब्ज 1992 मध्ये ब्रिटिश पाऊंड स्टॉक जो आहे यांनी शॉर्ट केला होता. हा, तेव्हा मार्केट पडलं. शॉर्ट केला म्हणजे मार्केट पडलं आणि त्यांनी एका दिवसात $1 अब्ज कमवलं. एका दिवसात. विचार करा तुम्ही, एका दिवसात $1 अब्ज. तर तुम्हाला त्याच्यासाठी त्याची स्किल्स पाहिजे की तुम्ही तेवढे पैसे कमवू शकणार. तर हे एक गोष्ट. त्यासाठी तुम्ही हे पूर्ण अभ्यास करा याच्याबद्दल. जेसी लिव्हरमोर हा असा एक ट्रेडर होता ज्यांनी ग्रेट डिप्रेशन कालावधी प्रसिद्ध ट्रेडर आहे हा. आणि यांनी मार्केटचे जे सायकल आहे हे सर्व समजून घेतली आणि त्यामध्ये एकदम यांनी मोठी संपत्ती जी आहे हे कमवली. जे असेही ट्रेडर असतात जे मार्केटमध्ये पूर्ण नाव त्यांचं छाप सोडून टाकते डायरेक्ट. आता ह्या सर्व हे जे ट्रेडर होते हे कसे होते, त्यांच्याकडून आपल्याला काय शिकलं पाहिजे. तर हे एक तर शिस्त आणि संयम होतं यांच्यात. जोखीम व्यवस्थापन होतं, आपण रिस्क मॅनेजमेंट म्हणू शकतो. स्वतंत्र विचार, हे कोणत्याही गोष्टीत आणि कोणत्याही गोष्टीत जाण्यासाठी हे तयार होते. त्यामुळे त्यांना भीती नव्हती आणि त्यांच्याकडे सतत शिकत राहण्याची इच्छा होती. आज आपल्याला दोन गोष्टी जर आल्या तर आपल्याला घमंड येते की नाही मला तर हे येते, मी काहून ऐकून, मी याचं काहून ऐकू, मी असं काहून करून, तसं काहून करू. नाही, जो व्यक्ती आयुष्यभर शिकत राहतो तो व्यक्ती कधीच मागे येत नाही. तर त्याच्यासाठी आपल्याला पहिले स्वतःला शिकण्याची वृत्ती आपली आहे का हे पाहावं लागेल. आपण शिकलो पाहिजे आणि ते शिकत राहण्याची आपली वृत्ती असली पाहिजे. तर ह्या चार गोष्टींवर जर आपण काम केलं तर आपली जे ट्रेडिंग आहे ही चांगली होणार. आणि हे फक्त जे मार्केटबद्दल जे मिथ्स होते आणि जे फायनान्शियल होतं की मार्केट फायनान्शियली कसं काम करते आणि आपण ते मार्केटमध्ये कसं सोबत जाऊ शकतो, जर आपल्याला मार्केटबद्दल ओव्हरऑल व्ह्यू जे आहे हे जर समजलं तर आपण मार्केटमध्ये पूर्णपणे काम करू शकतो. तर हे मला तुम्हाला ते जे मार्केटमधले जे गैरसमज आहे की मार्केट फक्त पैसे लुटते, मार्केट फक्त लॉस देते, हे जे गैरसमज होता हे मला तुमच्या डोक्यातून किंवा तुमच्या मनातून काढायचा होता. त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. आणि मी याच्यानंतर जे बेसिक आहे स्टॉक मार्केटचे त्या बेसिक्सबद्दल मी एक व्हिडिओ पोस्ट करणार आहे याच्यानंतरच, हे व्हिडिओ पोस्ट झाल्याच्यानंतरच. तर हेच मला तुम्हा सर्वांना सांगण्याचा एक हेतू होता, त्यासाठी मी हा पूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे. आणि त्यामध्ये मला आता तुम्हाला एक गोष्ट अशी सांगायची आहे की आपण पाहू शकतो की बेसिक्स पण मी तुम्हाला याच्यानंतरचे जे व्हिडिओ आहेत त्यामध्ये तुम्हाला मी बेसिक्स सांगणार यामध्ये की काय होते, काय झालं आणि मार्केटचं स्ट्रक्चर काय आहे, कसं काय होते. ज्यांना मार्केटबद्दल काहीच माहिती नाही आहे, बिगनर्स आहे, एकदम काहीच त्यांना माहिती नाही आहे, त्यांच्यासाठी मी आता एक नवीन सिरीज चालू करणार आहे बिगनर्ससाठी. त्यामध्ये मी तुम्हाला मराठीमध्ये सर्व गोष्टी समजून सांगण्याचा प्रयत्न करीन. मार्केट कसं काम करते, मार्केटचे मॉडेल्स काय आहे, हे सर्व मी तुम्हाला त्यामध्ये सांगणार. येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये ते व्हिडिओज तुमच्या समक्ष येणार. रविवारपर्यंत मी 2-3 व्हिडिओ तुम्हाला त्याबद्दल नक्कीच पोस्ट करीन आणि तुम्ही ते पहा. आणि सर्वांना सांगू इच्छितो की आता ह्या व्हिडिओ मी इथेच संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.